माझ्या नावाने एकत्र जमतील त्या ठिकाणी मी आहे. त्या प्रत्येक चर्चेसमध्ये ज्यांना मिशनरी लोकांनी सुरू केलंय, त्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये व जे अनाथ आश्रम आहेत त्या प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी मिशनरी लोकांनी मेहनत घेतले, ज्या ज्या ठिकाणी मिशनरी लोकांनी आपला घाम वाहिलाय, ज्या ज्या ठिकाणी मिशनरी लोकांची मेहनत आहे, ज्या ठिकाणी तुझं सानिध्य मिशनरीज बरोबर होतं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात या दिवसांमध्ये पुन्हा एकदा तुझं सामर्थ्य त्या ठिकाणावर येवो व तुझ्यापासून असलेला व्यक्ती त्या ठिकाणावर प्रस्थापित करण्यात येवो आणि पुन्हा एकदा अशी साक्ष घडो की त्या चर्चेसमध्ये, त्या हॉस्पिटलच्या ठिकाणी, स्कूलच्या ठिकाणी, अनाथ आश्रमाच्या ठिकाणी प्रभूचं सानिध्य आहे व प्रभूच्या सानिध्याद्वारे लोक ज्यावेळेस दोघं किंवा तिघं एकत्र येणार त्याद्वारे प्रभूचं गौरव त्या ठिकाणी होणार. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, आम्ही विश्वास ठेवतो यावेळेस आम्ही जे काही बांधलं आहे, यावेळेस आम्ही हे जे प्रत्येक लालची आहेत, जे मिशनरीजचा हेतू नाही तर स्वतःचा हेतू, स्वतःचं स्वार्थ, स्वतःचं घर भरायला बसले आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्यांची हकालपट्टी यावेळेस आम्ही करतो व तुझ्यापासून असलेला ज्याचा अंतःकरण मिशनऱ्याचा आहे तो व्यक्ती त्याची जागा तो व्यक्ती घेवो आणि तुझं कार्य मात्र पुढं आणि पुढंच जावो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, आम्ही पुन्हा एकदा मिशनरीज लोकांची जी संतती आहे त्यांच्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. त्यांना तू राखणारा प्रभू आहेस. त्यांच्या हजारो पिढ्यांवर प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येईपर्यंत दया करणारा व त्यांना तुझ्यामध्ये राखणारा प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. त्यांना तुझी शांती व स्वस्थता, सर्वांगीण आरोग्य हा मिशनरीच्या संततीचा व त्यांच्या हजारो पिढ्यांचा वाटा तू करणाऱ्या प्रभू, तुझे धन्यवाद. तू आमच्या जीवनांद्वारे व ज्या मिशनऱ्यांनी सुरुवात केलेल्या गोष्टी आहेत, जे तुझ्या प्रीती खातर केलेल्या गोष्टी आहेत, त्या पुन्हा तू उभारत आहेस व तुझं भय या भूतलावर पुन्हा तू प्रस्थापित करत आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. त्याचबरोबर याही युगामध्ये जे जे सध्या ट्रस्टीज किंवा अथॉरिटी पीपल आहेत, जे तुझ्या इच्छेप्रमाणे करतात, प्रभू त्यांची भरभराट केली जाओ. ज्यांना तुझं राज्य, आता पण ज्यांना तुझं राज्य बघायचंय, असे आता जर कोणत्या ट्रस्टमध्ये असतील किंवा त्या कामामध्ये असतील, प्रभू तू त्यांना आशीर्वादित कर. त्यांचं दैवी संरक्षण हा त्यांचा वाटा होवो. त्यांच्या विरोधात असलेल्या प्रत्येकाला खाली पाडणारा तो तू